गाडी घेऊन जातो तिकडून भाऊ कापतात गाडं घेऊन आले एवढं भरेल गाडं रस्त्यामध्ये थांबवलं महाराज नमस्कार कुठे निघाले म्हणून भाऊ उद्याला घरी आले मी उद्याला निघून गेलो रात्री हे माहिती पडलं राजकारणामध्ये असा गेला की त्यांनी आपल्या सूतगिरणीचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली समजलं का त्याशिवाय गावचे सरपंच म्हणून त्याची नियुक्ती झाली त्याशिवाय पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्याची नियुक्ती झाली त्यांच्या कार्याचं वर्णन केल्यापेक्षा त्यांनी काय केलं हे जगताला त्यांनी आरसा दाखवून दिला मंत्र्यापासून आमदारापासून राजकारणी जेवढे लोक असतील तेवढे लोक येऊन गेले आणि मी माझ्या 65-66 वर्षामध्ये एवढी भव्य दिव्य प्रेत यात्रा अजून डोळ्यानं पाहिली नाही अभंग निवड्याचं कारण फक्त एकच आता मी तुमच्या समोर सांगतो त्या ढाके घराण्यावरती दुःखाचा डोंगर पसरलाय समजलं का तर या दुःखाच्या डोंगरातून निघता कसंही गावातील लोक येतील बाहेरचे लोक येतील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी जरूर होतील समजलं का अर्धा घंटा पाऊण तास एखादा घंटा ते सांत्वन करतील लगेच निघून जातील पण आजचा जो अभंग आहे गोविंद गोविंद ह्या नावाचं जर ते चिंतन करीत राहिले तर हे एवढंही मोठं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणून की हा गोविंद गोविंद या अभंग आजच्या कीर्तनासाठी निवडला गोविंद नामाचं चिंतन करण्याचा ध्यास म्हणाले लागला की त्या भक्ताची जी काया आहे ती देव त्याशिवाय त्या भक्ताच्या डोळ्यातून त्या श्रीहरीच्या कृपाने त्या भक्ताचं मन आनंदित होते आणि देव आणि भक्त याच्यामध्ये थोडासाही देतात पण मन आनंदित झाल्यावर त्या भक्ताच्या डोळ्यातून प्रेमासू वाहतात तुकाराम महाराज म्हणतात तशी ती अळी ही हिरवळल्यापासून वेगळी राहू शकत नाही तसा भक्त हा देवाहून वेगळा राहू शकत नाही या अभंगाचा सरळ अर्थ मांडला नामाचा सर्वात मोठा फायदा सांगितला भगवंताचं जे गोविंद हे नाम आहे हे फार मंगलामध्ये मंगल आहे खऱ्यामध्ये खरं आहे बऱ्यामध्ये बरं आहे सत्य सार्थ खरे नाम विभोगाचे बरे त्याशिवाय हे भगवंताचं जे गोविंद नाम आहे ते गोडामध्ये गोड आहे मला किती गोड आहे अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे
भगवान भगवान गोविंद जे नाव आहे गोडावणी गोडावा त्याशिवाय सोप्यामधून सोपाने सोपावणे सोपे आहे सर्वाभूमी शहाणा तो धनी आता मला एक सांगायचं आहे परमार्थ करीत असताना सर्व लोक परमार्थ करतात भगवंताचं नाम घेतात पण काही कसं घेतात सासूसाठी रडे सुन भाव अंतरिता भिन्न किंवा मुले सांगितली रडाया नाही आसू आणि माया आता असं जर नाव आपण भगवंताचं घेत असतो महाराज तर किती फायदा होईल बिलकुल होणार नाही समजून सांगतो सासूबाई मेली मग घरातले सर्व रडतात मुली रडतात मुलं रडतात सासरा रडते सगळं काही रडतात सूनबाई सुद्धा रडते पण सूनबाई अशी रडते की आम्ही जसं ताला स्वरामध्ये नाचतो कुठतो अशी सूनबाई ताला स्वरामध्ये रडते मला समजलं का पण रडण्याच्या मागचा जर भाव पाहिला बरी नेली पटपट गेली बरी नेली रडते कशासाठी पतीचं कसं तरी समाधान झालं पाहिजे एवढ्यासाठी रडते मला समजलं का एवढ्या परीक्षित राजाने मागवत ऐकलं परीक्षित राजाने मागवत ऐकलं परीक्षितीचा उद्धार झाला समजलं झाला दादा पण परीक्षित राजाबरोबर इतरांनाही ऐकलं दादा समजलं का कुणाचा उद्धार झाला काय झाला नाही परीक्षित राजाने मनपूर्वक भागवत ऐकलं महाराज म्हणून परीक्षितीचा उद्धार गोविंद नावाने कसं घेतलं पाहिजे सांगतो मायसाठी रडलेले भाव अंतरिता असं रडावं आहे हो तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही गोविंद नावाचा उच्चार जरी करीत राहिले तरी त्या भक्ताची जी काय आहे जे देवरूप होते महाराज भक्त आणि देव यामध्ये थोडाही भेद राहत नाही पण मनाला तो छंद लागला पाहिजे कोणता छंद तर महाराज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणा गोविंद Thank you.